ह्यो समोरचा गंज दिसू लागतो तुम्हाला, ह्यो 50,000चा आहे. म्हणजे 1 रुपयाच्या माचीच्या डब्यातून एक काडी लावली ना तर 50,000 रुपये जाळू राहिलो आम्ही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमान आणि मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय माझं स्वतःचं रेशीम उद्योग. आता चला तुम्हाला रेशीम उद्योगचं जे फेल झालं त्याचा विषय सांगतो नेमकं काय येतं. आता मी काल ना आपल्या इंस्टाग्रामला व्हिडिओज अपलोड केला नाही बरं, खरंच सांगतो तुम्हाला, कॅपॅसिटीच नव्हती माहिती का माझ्याकडे. आता हे आजचं शेड मधला असा विषय. आता विषय काय माहिती का, या सगळ्या आळ्याच नाही, आपण या सगळ्या आळ्या आहे ना सगळ्या बाहेर फेकून दिलेल्या आहे. खाली जे थप्पडा तरलं होतं हे पण लगेच काढून घेतलं, कारण की आळ्याच नाही म्हणल्यानंतर ते ठेवून काय करणार आपण. आणि शेडच्या साईडची नेट पण सगळी वरती केलेली आहे. आता चला तुम्हाला दाखवतो 55 ते 60,000 आळ्याचा कोस तयार केला नाही आपण त्या आळ्याचं काय केलंय. आणि चंद्रिका पण आपण टाकलं, त्याच्यामुळे या सगळ्यात झटकून त्याच्यावर आळ्या काढून या सगळ्या बाहेर आणून टाकलेल्या आहे. काढायचं तुम्हाला समोरचं गंज दिसू राहिलं का, 50,000चं गंज देऊ सोपं नका समजू तुम्ही देऊ, कारण की ह्या ज्या आळ्या आहे ना ह्या सगळ्या आपण इथंच फेकून दिलेल्या आहे. आता आणखी एक समजा तुम्ही, ह्या आळ्याची जिंदगी वय फक्त 21 दिवस असतं. पण माझं एक वैयक्तिक असं म्हणणं आहे, हे सगळा गंज पेटायला 1 रुपयाच्या मधले एक काडी लागली होती. आणि हेच जवळपास याचं आम्हाला सगळं उत्पन्न काढायला वगैरे 21 दिवस म्हणजे राब मेहनत करून लागले असते. सांगायचं तर एवढंच आहे का मी याचा पण आपल्या यूट्यूबला एक फुल व्हिडिओ टाकलेला आहे. ह्यामध्ये आपण कसं केलं कसं नाही हे पूर्णपणे, कारण की 1.5 ते 2 मिनिटामध्ये मी पूर्ण माहिती देऊ शकत नाही. त्यामध्ये मला भरपूर जण म्हणते तुम्ही सगळ्या जीव घेतला, असं झालं तसं झालं. तसं नाही आहे. पूर्ण एक्सप्लेन जरी म्हटलं तर मी आपल्या यूट्यूबला एक फुल व्हिडिओ आपला एक अपलोड केलेला आहे, तो नक्की बघा. आणि तो बघा आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे समजेल का नेमकं काय विषय काही नाही, बॅचचं वगैरे पूर्णपणे नेक्स्ट बॅच कधी आहे कसं आहे हे पूर्णपणे त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ते व्हिडिओ पण बघून घ्या.